आज आपल्याला वर्गमूळ काढणे याच्यासाठी एक सोपी ट्रिक शिकायची. दिलेली जी संख्या आहे तिचं वर्गमूळ काढायचे आपल्याला. त्याच्यासाठी आपले 1 ते 10 पर्यंतचे वर्ग पाठ असायला पाहिजेत. आता सगळ्यांचे तुमचे पाठ आहेत. कोण असं आहे का त्याला 1 ते 10 पर्यंतचे वर्ग पाठ नाही आहेत? मग आपण पहिले काय करू, इथं वर्ग लिहून घेऊ. 1चा वर्ग 2चा वर्ग 3चा वर्ग 4चा वर्ग 5चा वर्ग 6चा वर्ग 7चा वर्ग 8चा वर्ग 9चा वर्ग 10चा वर्ग 100. 10चा वर्ग ईश्वरी 100. मग आता आपल्याला काय करायचंय, पहिली ही इकडची एकक आणि दशक जो आहे, एकक आणि दशकाखाली काय करायची, रेष मारून घ्यायची. मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं एकक किती आहे, 9. एकक किती आहे इथं. मग आपल्याला अशी वर्गसंख्या शोधायची की जिच्या एकक स्थानी 9 पाहिजे. कोणती आहे सांगा बरं. 9 आणि 49 म्हणजे 9 कशाचा वर्ग आहे, 3चा. म्हणून इथं 3 लिहून घ्यायचा. 49 कशाचा वर्ग आहे, पहा. आता 3 आणि 7 आपण शोधून काढलेला. आता पुढची क्रिया आपल्याला काय करायची, हे जे 13 आहेत या 13 पेक्षा लहान वर्गसंख्या याच्यात शोधायची. 13 पेक्षा लहान कोणती, 9. तो कितीचा वर्ग आहे, 3चा. म्हणून 3 इथं घेतला. 3च्या लगतची संख्या किती, 4. 3 चौक 12. आता आपल्याला संख्या मिळाली 12. मग आता इथं पाहायचं हे 13 12 पेक्षा लहान आहेत का मोठे आहेत, मोठे. मग याच्यातला मोठा अंक कोणता, 7. म्हणून हा 3 काय करायचा, मग इथे लिहायचा. याचाच अर्थ काय, या 37चा हा काय झाला, वर्ग. आणि या संख्येचं 37 काय झालं, वर्गमूळ. त्याच्यानंतर आपण ह्या पुढच्या संख्येचं पाहूया, विरा. या पुढच्या संख्येचं पाहू आपण, 2916चं वर्गमूळ काढू ह्या पद्धतीने. इथं काय आहे, मी सांगितलंय दशक आणि एककाच्या खाली काय करायची, रेष मारून घ्यायची. इथं एकक किती आहे, 6. मग आता इथं एकक 6 असणारी कोणती वर्गसंख्या आहे, 16 आणि 36. मग 16 कशाचा वर्ग आहे, 4चा. 36 कशाचा वर्ग आहे, 6चा. ह्या 2 संख्या मिळाल्या आपल्याला. मग आता पुढची क्रिया काय करायची मी सांगितलं. आता पाहायचा आपल्याला हा 29. मग या 29 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती याच्यामध्ये, 25. 25 कशाचा वर्ग आहे, 5चा. 5च्या पुढची लगतची संख्या 6. 5 किती झाले, 30. आता इथं पहा बरं, ह्या 30 पेक्षा 29 कसे आहेत, लहान आहेत. मग याच्यातला लहान कोणता, 4. मग हा 5 काय करायचा आपल्याला, त्याच्या आधी लिहायचा. 6 पुसून टाकायचा, म्हणजे 6 कॅन्सल करायचा आपला. म्हणजेच काय, 2916चं वर्गमूळ कोणतं झालं, 54. म्हणजे 54चा वर्ग झाला 2916. सोपे. 1444. याचं आपल्याला काय करायचे, वर्गमूळ काढायचे. मग इथं पण पहा, दशक एककाखाली पहिले रेष मारून घ्यायची. इथं एकक कोणता आहे, 4. मग 4 एकक असलेली वर्गसंख्या कोणती, 2चा वर्ग 4. 2चा वर्ग 4 आणि 8चा वर्ग 64. 2चा वर्ग 4 आणि 8चा वर्ग 64. पुढची क्रिया करायची आपल्याला, हा 14 पाहिजे. या 14 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती आहे, 9. मग 9 लिहायचेत का आपल्याला, नाही. 9 कितीचा वर्ग आहे, 3चा. म्हणून इथं किती लिहायचे, 3. 3च्या पुढची लगतची संख्या 4. 3 चौक 12. आता या 12 पेक्षा 14 लहान आहेत का मोठे, मोठे. म्हणून हा 3 कुठं लिहायचा, मोठ्या संख्येच्या आधी लिहायचा. म्हणजे हे 38. 38चा काय झाला मग हा वर्ग. आणि 1444 हे झालं वर्गमूळ. तुमच्यापैकी कोण काढते आता पुढच्या संख्येचं वर्ग, 1/4 काढून दाखवते मी आणि मग पुढचे तुम्ही काढायची. इथं काय 676, बरोबर आहे की नाही. 676 मध्ये मागाच्या सारखंच करायचं आपल्याला. इथं एकक किती आहे, 6. मग 6 एकक असलेली वर्गसंख्या कोणती, 36 आणि 16. 16 कशाचा वर्ग आहे, 4चा. 36 कशाचा वर्ग आहे, 6चा.
बरोबर आहे. आता पुढची क्रिया आपल्याला इकडच्या अंकाकडे पाहिजे. आता इथं काय किती आहेत? 6. 6 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती? 4. कितीचा वर्ग येतो? 2चा. 2च्या पुढची संख्या 3. बेत्रिक 6. बेत्रिक किती? 6. मग आता बघा बरं, इथं एक लक्षात येईल तुमच्या, 6 पेक्षा लहान पण नाहीत आणि मोठे पण नाही, म्हणून मग काय करायचं? हा 2 कुठं लिहायचा? मोठ्या संख्येच्या तिथं लिहायचा. 26. कळलं का? जेव्हा सारख्या संख्या येतील तेव्हा काय करायचं? मोठ्या संख्येच्या आधी लिहून टाकायचं. म्हणजे मग कितीचा वर्ग झाला? 676. 26. पुढचा वर्ग कोण काढून दाखवते? जिनत काढ. बोलून काढ. काय पाहिजे आता आपल्याला तिथे? एकक दशक. आता एकक स्थानी 5 कोणता वर्ग आहे? हा 5चा वर्ग 25. हा 5चा वर्ग 25. यामध्ये 5 हा एकक स्थानी आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून कुठली संख्या आहे का? नाही. मग पुढची क्रिया काय करायची? आपल्याला एक संख्या सापडली. पुढची क्रिया काय करायची आता? 12 पेक्षा काय करायचं? लहान वर्ग संख्या शोध. 12 पेक्षा लहान वर्ग संख्या 9. कितीचा वर्ग आहे? 9. 3चा. 3च्या लगतची संख्या 4 लिहायची. मग 3 चोक 12. आता पहा बरं, जर 12 सारखे म्हणून 3 5 हा 35. 1225चा वर्ग आणि 1225चा वर्ग मग 35. 35चा वर्ग 1225 आणि 1225चं वर्गमूळ किती झालं? 35. लक्षात येईल? ही ट्रिक समजली का सगळ्यांना? मग ह्या पद्धतीने तुम्ही अगदी काही सेकंदामध्ये सरावाने काय करणार? काही सेकंदामध्ये तुम्ही वर्गमूळ, किती मोठी संख्या जरी तुम्हाला दिली तरी तुम्ही त्याचं वर्गमूळ काढू शकता.